हाय गाइस, आपको मालूम है मेरे पिछले वीडियोस में मैं बस एक ही बात बोल रहा हूँ कि पिछले कुछ दिनों से पालघर में हो, यहाँ के गांव के आसपास जो है उनके वीडियोस बना रहा हूँ, उसको एक्सप्लोर कर रहा हूँ। और हमारे आप पहले वीडियो देखा होगा जो होली फेस्टिवल का वीडियो है, उसमें मैंने दिखाया था कि मेरे फ्रेंड के घर में मैं आया हूँ और रात में मैंने एक इशारा किया था कि इसके घर के पीछे रिसोर्ट है, तो वो रिसोर्ट इसी जगह में है। वो रिसोर्ट का मैं वीडियोस आपको दिखाऊंगा, लेकिन उससे पहले मैं एक बात बताना चाहता हूँ। ये रिसोर्ट के ऑनर है, मतलब मेरे फ्रेंड है, और इससे मैं कुछ बातें हैं वो मैं पूछना चाहूँगा, ये कि इसने रिसोर्ट कैसे तैयार किया है इस ऐसी जगह पे, नेचर वाली जगह पे। सबसे बड़ी बात तो क्या होती है कि जब हम शहर के लोग होते हैं इनको नेचर बहुत ज़्यादा पसंद होता है, सब अपने अपनी लाइफ में बिजी होते हैं, लेकिन सबको एक चिल आउट पाने के लिए पीसफुल एरिया जो होता है वो यही दिखा है। और ये लोकेशन जो है महाराष्ट्र के डिस्ट्रिक्ट एरिया जो है पालघर, पालघर से कुछ 10 से 11-12 किलोमीटर की दूरी पे जो एक है केलवे, केलवे रोड करके एक स्टेशन भी है, वहाँ से भी आप आ सकते हो। और इनका जो रिसोर्ट का नाम है लश ग्रीन होम स्टे। और इसमें कुछ कुछ इंपॉर्टेंट बातें ये हैं कि हम कहीं भी कोई रिसोर्ट होता है ना, वहाँ पे जाते हैं तो सबका एक अपना अपना एक पैकेज टाइप का होता है। इनका थोड़ा यूनिक है, तो मैं नहीं बताऊँगा, भाई मेरा अपने मुंह से बताएगा, वो आपको अच्छे समझ में आएगा। तो कल्पेश भाई, मैं आपसे जानना चाहता हूँ कि ये रिसोर्ट जो है इसको काफ़ी टाइम हो गया, मेरे टाइम से ही है, हालांकि 2011 से मैं देख रहा हूँ, थोड़ा थोड़ा इंक्रीज़ हुआ, थोड़ा थोड़ा इम्प्रूव हुआ, तो वो ज़्यादा मुझे बहुत अच्छा लगा है। और सबसे बड़ी बात तो ये है कि आज की अपडेट में जो मैंने वीडियोस बनाने स्टार्ट किए हैं, तो क्यों ना हम हमारे वीडियो में, हमारे चैनल में हमने हमारे भाई का रिसोर्ट का थोड़ा एक वीडियोस बनाया मैंने, और वो आपको दिखाना चाहता हूँ। ये बाकी का पूरा मेरा कल्पेश भाई वो आपको बताएंगे। तो हाय, हा माझा मित्र आहे आशू. ह्याचं यूट्यूब चॅनल आहे आशू मुंबईकर. तर तुम्ही ह्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मी आता माझ्या होमस्टेबद्दल सांगतो आहे तुम्हाला की आम्ही कसा बिझनेस हा स्टार्ट केला, म्हणजे काय कारणं होती की आम्ही ह्या बिझनेसमध्ये आले. पहिला ॲक्च्युली आमची फॅमिली ही फिशरमॅन म्हणजे कोळी लोकांची फॅमिली आहे. तर आम्ही कोळी लोक आहेत. तर आमच्या कोळी लोकांचं कसं असतं, जर बोटीमध्ये जर आपण गेलो आणि जर जाळी मारली समुद्रामध्ये तर मच्छी मिळेलच ह्याचं काहीच भरोसा नाही. त्याच्यामुळे कसं पप्पांनी विचार केला की आपण दुसरं काहीतरी नवीन व्यवसाय चालू करायला हवा. म्हणजे आता त्यांनी दुकान पण चालवलं 20 वर्ष, खूप मेहनत केली. म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे ॲक्च्युली आम्ही शून्यातून वरती आल्यात. तर आमची छोटीशी जागा होती एक मागे, आमची घराच्या मागे एक जागा आहे छोटीशी. तर तिकडे पप्पांनी कसं पूर्वीपासून झाडं लावली होती, म्हणजे नारळाची झाडं किंवा अलग अलग वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. म्हणजे सुपारी, नारळ, आंबे, फणस, सीताफळ, रामफळ आणि सफेद जांभूळ, काळा जांभूळ अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. त्या हिशोबाने तेव्हा आम्हाला काही माहिती नव्हतं की पप्पांनी ही का लावले वगैरे असं, म्हणजे फळांसाठी खाण्यासाठी वगैरे लावलं असेल. पण त्याचा उपयोग आज आम्हाला होतोय की पप्पांनी जी झाडं लावली छोटे असताना ते आता सावली देण्याचं पण काम करतात आणि फळं देण्याचं पण काम करतात. आणि लोक येतात ना इथे, ते सावलीत बसण्यासाठीच येतात पहिली गोष्ट. मग ग्रीनरी म्हणून आमच्या हॉटेलचं नाव पण आहे लश ग्रीन होमस्टे, म्हणजे दाट झाडांमध्ये बसलेले घर. हां, ह्याच्यामुळे आम्ही हे असं नाव दिलं आहे हॉटेलला की लश ग्रीन होमस्टे. म्हणून लोकांना खूप हे युनिक नाव आहे, म्हणजे खूप आवडतं इकडे आल्यावर. तर आपण मी स्टार्ट करतो, पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्ही ह्या लाईनमध्ये ह्या होमस्टेमध्ये का उतरले, आम्ही ह्या व्यवसायात का उतरले, कारण की मच्छीमार व्यवसायामध्ये जाळी जर मारली तर आपल्याला पैसे मिळतीलच ह्याचा काहीच भरोसा नाही. तर हा जुगारासारखा खेळ आहे. तर तो पण आम्ही कंटिन्यू केलेला आहे, तो बंद केला नाही. पण पप्पांनी एक दुसरा ऑप्शन म्हणून होमस्टे हॉटेल लाईनमध्ये आपण घुसले, जागा होती म्हणून. तर आपण एक 5 रूम काढले आपले. कधी चालू केलं हे 2008ला आम्ही स्टार्ट केलं. 2008 तेव्हा स्टार्ट केलं तेव्हा म्हणजे आम्हाला हॉटेलबद्दल काहीच आयडिया नव्हती, काहीच नाही. मग आम्ही लोकांना विचारायची की कसं काय, पण कोणाच सांगायला तयार नसायचं, कारण की सर्वांचं वेगवेगळे सिक्रेट असायचे. कोणाच स्वतःच आपला नाही सांगतो, कोणाचे सिक्रेट कोणाच सांगत नाही. मग आम्ही हळूहळू शिकत आज 14 वर्ष झाली आम्हाला ह्या मी बघतोय 2011 ह्या व्यवसायाला. 2008ला आम्ही स्टार्ट केलेलं, पण आज 14 वर्ष झाली. हो. तर आज देवाच्या कृपेने मस्त व्यवसाय चालू आहे. कारण की लोकांना कसं आहे, जेवणाचंच मेन इम्पॉर्टंट असते कुठेही गेलं का.
लोक जेवण बघतात रूमपेक्षा, तर ते आम्ही ते जेवणावरच फोकस केला आहे. आम्ही कोळी लोक आहेत त्यामुळे आम्ही फिश जास्त प्रेफर करतो लोकांना देण्याचं. फिश, सुरमई, पापलेट, प्रॉन्स त्याच्यातच आम्ही तुझं काम आहे हे तर. हां, हे तर आम्ही का देतो कारण की हे लोक खायला येतात, ते लोक दुसऱ्या हॉटेलला नाही मिळत. बरोबर, दुसऱ्या ठिकाणी चिकन मटनच येतात. ते आपल्या रे युनिक आहे. हा, आम्ही हे वेगळं काहीतरी म्हणजे पापलेट, सुरमई, प्रॉन्स जसं मार्केटमध्ये अवेलेबल असेल सुरमई किंवा पापलेट त्या हिशोबाने आम्ही देतो. बरोबर. हा, पण आधीच आपण वेबसाईट पण मेन्शन केलेलं आहे म्हणजे काय काय आपण पॅकेजमध्ये देतो. जैसे सिंगल रूम नाही मिळणार फक्त ओनली का फॅमिलीमध्ये. हा, आपण फक्त फॅमिलीचंच म्हणजे बुकिंग घेतो. म्हणजे आता मिनिमम 4 लोक जर फॅमिली असतील, 6 लोक, 10 लोक किंवा त्याच्यावरती पण, तसंच आपण ग्रुप बुकिंगच्या फॅमिली घेतो. त्याचं काय होते, त्यांना मग जास्त मोठा ग्रुप असेल त्यांना रेट पण कमी होतो आणि खूप एन्जॉय करायला पण इकडे मिळते. आणि ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहेत आपल्याकडे खेळण्याच्या वगैरे, ते अशी तुम्हाला दाखवेलच. त्याने खूप म्हणजे आपलं 1 डे पॅकेज आहे 800 रुपये. त्याच्यामध्ये आपण सकाळी आल्यावर ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण अनलिमिटेड बरोबर आणि एक रूम देतो. मिनिमम 10 लोक असतील तर ते आपण ग्रुपसाठी घेतो, फॅमिली ग्रुप असेल तर. आणि दुसरं ऑप्शन आहे मिनिमम आपण 4 लोकांसाठी घेतो, म्हणजे 2 जण 3 जण किंवा ते आपण नाही घेतो. आणि ऑफिस स्टाफ पण घेत नाही आपण, आणि अनमॅरिड कपल्स पण आपण घेत नाही, आणि जेंट्स ग्रुप पण घेत नाही. त्याच्यामुळे कसं फॅमिलीला सिक्युअर वाटते. हा, फक्तच फॅमिली. त्याच्यामुळे फॅमिलीचं बुकिंग मस्त असते आपल्याकडे, काही सेफ्टी वाटते ना त्यांना एकदम. हा, त्याच्यामुळे फॅमिली भरपूर असते आपल्याकडे ह्याच कारणामुळे की सेफ प्लेस आहे म्हणून, आणि जेवण चांगलं चुलीवरचं मिळतं. आणि आपलं 4 जणांचं पॅकेज आहे 2100 पर पर्सन AC. त्यात आपण लंच देतो, एक डिनर देतो, सकाळचा ब्रेकफास्ट देतो, आणि हे सर्व बुफे असतं. फक्त फिश फ्राय असते ते आपण लिमिटेड असते. हा, फक्त दुसरं अनलिमिटेड असते सर्व. आणि 6 जणांचं पॅकेज आहे, 10 जणांचं पॅकेज. जसं तुम्ही जास्त लोक येणार तसं पॅकेज कमी होत राहणार आहे. इन्क्लुडेड ब्रेकफास्ट आहे, ब्रेकफास्ट आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्टे सब उसमें इंक्लूडेड. स्विमिंग पूल फैसिलिटी, 2 वाटर स्लाइड, रेन डांस, वाईफाई फ्री है, सर्व वो होम स्टे लाइक फैमिली ना, घर में जैसे बैठे सेम फैमिली वाला फील जो होता है ना वो यहाँ मिलेगा आपको. अगर सी फूड चाहिए होगा तो वो यहाँ मिलेगा. आप वेबसाइट पे जाइए, लश ग्रीन होम स्टे करके एक वेबसाइट है, वहाँ पे आपको पूरा का पूरा मेंशन मिलेगा और उसमें नंबर भी होगा. जो मैन ओनर वो यही है कल्पेश, जो आपको पूरा तरीके से गाइड करेगा. और इसका आने का जो रास्ता है वो बॉम्बे से है, जो विरार से कुछ 3 स्टेशन तुमको क्रॉस करने पड़ेंगे. विरार के बाद वैतरना आता है, वैतरना के बाद में सफाले बाद में केलवे रोड, और केलवे रोड से भी आप यहाँ आ सकते हैं, जो कि 8 से 10 किलोमीटर की दूर पे है. और आप मैप भी डालेंगे तो मैप में भी आएगा. लेकिन सबसे अच्छा मुझे ये लगा नेचर व्यू. और नेचर जो आदमी सब खो रहा है, नेचर खोता चला जा रहा है. नई नई टेक्निकल दुनिया में जो जीते चले जा रहे हैं वो अपने अपनी वे में घूम रहे हैं. लेकिन इसने जो नेचर को पकड़ के रखा है, मोस्ट इंपॉर्टेंट ये है कि इनके यहाँ पे यूनिक क्या है. आपने सब जगह देखे होंगे रिसोर्ट में सबके यहाँ वेटर होते हैं, सबके यहाँ मैनेजर होते हैं, सबके यहाँ अपने अपना स्टाफ होता है, और एक ऑनर का एक अलग ही बिहेवियर होता है. बट हमारे सामने एक ऑनर खड़ा हुआ है. यहाँ पे आगे कस्टमर जो भी आता है वो नहीं पहचान पाता है कि ऑनर है, कि कहते हैं वेटर है, कि सर्वेंट है, कुछ नहीं पता. सबसे बड़ा यूनिक ये चीज़ है. तीसरी चीज़, ये फिशरमैन है. लोग कहीं भी जाते हैं, सबको एक अपना अपना टेस्ट होता है, लेकिन सबको सी फूड खाने को कहीं नहीं मिलता है. आपको चिकन मिल जाएगा, नॉनवेज मिल जाएगा, मटन, जिधर भी जो चाहिए वो मिल जाएगा, लेकिन सी फूड बहुत कम होता है. जिसको अच्छे प्राइस में अच्छी चीज़ और फ्रेश चीज़ मिलती है, वो चीज़ यहाँ मिल रही है, वो बहुत अच्छी चीज़ है. और सबसे इम्पोर्टेंट एक बात क्या होती है ना, कि जो भी हम रिसोर्ट खोलते हैं ना, कि वहाँ पे एक हमारे रूल्स जो होते हैं ना वो इंपॉर्टेंट करते हैं. जो उसके यहाँ के रूल्स क्या है, फैमिली, कि हमारी फैमिली है 4 जन है या 5 जन है, 6 जन है, हम चाहते हैं सेफ वाली जगह पे. सेफ इंपॉर्टेंट होती है. इससे ज़्यादा सेफ तो किधर मुझे लग रहा है नहीं किधर होगा भी. और कि जिधर कपल्स भी होते हैं और जिधर कपल्स नहीं भी होते, तो क्या होता है, अनसेफ होता है कि हम फैमिलीज़ को, हम कहीं आदमी ज़्यादा जाता है, किसी जगह पे भी जाता है, तो एक सेफ्टी और एक समय का जो होता है टाइम, वो बहुत इंपॉर्टेंट होता है. वो बात की बात है. लेकिन मेन इंपॉर्टेंट क्या होता है, इनका मेन्यू जो होता है, इनके अपने खुद अपने हाथ से बना के, और हाँ, हाथ में भी अपने हाथ से बनाते हैं, किसी दूसरे को बाई से भी नहीं बनवाते. ये खुद से अपने हाथ से बनाते हैं, जिसमें ये पूरी फैमिली जो होती है वो सभी लोगों को खाना पीना सब अपने हाथ से बनाती है. और सारे जितने भी गेट्स होते हैं उसमें गेट्स नहीं होता है, फॅमिली मेंबर की तरफ से बनाया जाता है. कॉलेजचा एक तुम्हाला किस्सा सांगतोय. कॉलेजला असताना आम्ही ॲक्च्युली आम्ही पप्पा बुटीत जायचे, तेव्हा हा आमचा बिझनेस नव्हता, हा व्यवसाय. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आम्हाला क्लासला भरायला पण पप्पा पैसे द्यायचे नाही. तर त्यामुळे कसं कोळी लोकांचा बिझनेस असा आहे की मिळेलच ह्याची गॅरंटीच नसायची. नोकऱ्यांनाच पैसे जायचे किंवा जाळीमध्येच पैसे जायचे, ते राहायचेच नाही पैसे, कारण की बिझनेस अपडेट करायला लागायचा, जाळी फाटत राहायची.
मच्छी मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे कसं त्या टायमाला खूप बिकट परिस्थिती आमची, पण आता कसं हळूहळू आम्ही खूप म्हणजे कसं आहे, आम्ही हा बिझनेसमध्ये का उतरले, कारण की पहिला पप्पांनी बोटीत जायचे पहिला. मग बोटीत जाऊन पण काय मिळायचंच नाही, म्हणजे जाळी पण फाटायची, डिझेलला पैसे लागायचे, तरी मच्छी काय मिळायची नाही. मग आपण काय विचार केला, चला आपली एक जागा आहे छोटी, ते हे जगह ही जागा आहे, तर आपण इथेच काहीतरी जेवणाचं स्टार्ट करूया. मग आम्ही जेवणाचं स्टार्ट केलं. मग तर हळूहळू मग आम्हाला असं वाटावं की आपण रूम पण काढावेत. मग आपण रूम पण आम्ही टाकले, 4 रूम काढले आम्ही पहिल्या स्टार्टिंगला. मग नंतर मग हळूहळू मग परत एकदा खाली पण बांधलं, मग 5 रूम काढले. टोटल आम्ही असं हळूहळू वाढवत गेले. मग त्या हिशोबाने कसं पब्लिकचं जसं डिमांड वाढत गेलं तसं आम्ही वाढवत गेलो. पण ॲक्च्युली ह्या बिझनेसमध्ये आम्ही का उतरले, कारण की बोटीच्या बिझनेसमध्ये आम्हाला पैसा काय पाहिजे तेवढा मिळत नव्हता, खर्चच जास्त होता. आणि कोळी लोकांचं असंच आहे, म्हणजे मच्छी दिसते बरोबर, त्यात इन्कम काहीच नाही मिळत, काहीच नाही. लेकिन मच्छी बरोबर रोज देणे नाही दिसते. जुगार बिझनेस आहे. हा, जुगार बिझनेस आहे, म्हणजे भेटला ना तर भेटत पण. त्याच्यामुळे कसं तो पण बिझनेस चांगलाच आहे, असं नाही, पण खाऊन पिऊन सुखी आहे कोळी बांधव. असं काय आपला शेतकऱ्यांसारखं फास्ट वगैरे घेत नाही आपला कोळी बांधव आहे. बरोबर. म्हणजे कधीच त्या विषयाकडे तो कधी विचार पण नाही करत की फास्ट घेण्यामध्ये. तो खाऊन पिऊन सुखी आहे, पहिली गोष्ट म्हणजे असं तो विचारच नाही करत. हे विचार कशाला हे बिझनेस हा. आणि ॲक्च्युली कसं आम्ही हा बिझनेस का स्टार्ट केला, कारण की आमची जागा होती. बरोबर. तिकडे आम्ही आमच्या हॉटेलचं नाव आहे लश ग्रीन होमस्टे. लश ग्रीन होमस्टे म्हणजे संपूर्ण सांग की होमस्टे म्हणजे लश ग्रीन म्हणजे दाट,
झाडांमध्ये बसलेले घर. घर. हां, बरोबर बरोबर. म्हणजे जास्त झाडं जास्त असलेले झाडं, हां, ते आहे जास्त झाडांमध्ये झाडं. राहायचं. हां मग ते एक वेगळं नाव आहे. ते मोस्टली इंडियामध्ये जास्त नावं नाही आहेत, कमीच नावं आहेत. बरोबर. हे सर्व बाहेर फॉरेनची नावं आहेत. हां हां लक्ष ग्रीन लक्ष ग्रीन होमस्टे. हां, पण ते कसं आहे, खूप हार्ड आहे आपलं नाव सांगायला. कस्टमर लुज ग्रीन पण बोलतात. ठीक आहे, चल ओके. हां हां
रिसोर्ट जो है हाँ। वो केलवे बीच के आसपास ही है, 1 किलोमीटर के अंदर ही। हाँ। यहाँ आइए ज़रूर आप। और यहाँ का माहौल एकदम फ्रेंडली है। यहाँ के लोग भी एकदम काफ़ी अच्छे हैं। खाना भी बेस्ट है यहाँ पे। अच्छा रिसोर्ट्स है, हाँ। स्विमिंग पूल है, गार्डन्स है बच्चों के लिए। हाँ। आप यहाँ के आके अपना एंजॉय कर सकते हैं। सैटरडे संडे फुल डे फुल क्राउड रहता है यहाँ पे। हाँ। हमेशा आइए, एंजॉय कीजिए। आपको खाना कैसा लगा यहाँ का? खाना बेहतरीन एकदम। बहुत अच्छा. मैं बताना चाहूँगा की मी इकडे आलो, मला वाटते की अशी प्लेस इथे तुम्हाला कधी कुठे नाही भेटणार हो. आहे. कारण तुम्ही फॅमिलीला घेऊन येणार आणि फॅमिली इकडे संपूर्ण सेफ्टी आहे आणि असं ना वातावरण एवढं चांगलं आहे की तुम्हाला माहीत पडेल की ही मस्त प्लेस आहे. खायचा तुम्ही सांगणार की खायचा एवढा चांगला आहे, घरगथ्थू आहे की तुम्हाला वाटणारच नाही की आम्ही बाहेर आलो आहे. ही आणि स्टाफ सर्व्हिस म्हणजे स्टाफ नाही सांगणार आम्ही. कारण काय इकडे सर्व लोक आहे तो आत्महत्येच आहे, घरचेच आहे आणि तो खूपच चांगले व्यवहार आमच्या सोबत आहे आणि खूपच रिस्पॉन्स पण चांगला होतो. म्हणून मी सांगतो ही इट इज द बेस्ट प्लेस टू कम हिअर अँड एन्जॉय युअर विथ युअर फॅमिली. सो थँक्यू सो मच. ओके. खाने का आपको कैसा लगा आपको यहाँ पे? खाने में नॉनवेज भी बहुत अच्छा था, चिकन में और फिश में भी बहुत अच्छा था. टेस्ट होममेड टेस्ट था. तो इट्स लाइक आपको लगा कि हाँ मॉम डैड लाइक आने